उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अजितदादांच्या पाठोपाठ परभणीला येत आहेत। 11 तारखेला त्यांचा दौरा आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे सईद खान यांनी दिली। सईद खान आपल्यासोबत आहेत। भैया, अजितदादा पाठोपाठ लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा योगायोग आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमचे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आज परभणीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आणि एकनाथ शिंदे साहेब जेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी जे एकनाथ शिंदे साहेबांना जे प्रेम परभणी जिल्ह्यावर केलेलं आहे तसा साईबाबा तीर्थक्षेत्र आडाखाडा त्यांनी 91 कोटी रुपये 80 लाख रुपये देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्यांनी द्यायचं काम केलं। त्याचा भूमिपूजनचा कार्यक्रम आहे। छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा 38 वर्षापासून सगळे शिवप्रेमाची भावना होती की सिन्नू कॉर्नरवर ये पुतळा बसायला पाहिजे। त्याच्यासाठी 1 कोटी रुपये द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे साहेब होते तेव्हा द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं। त्याचा पण भूमिपूजन आहे। आज राम मंदिर पाथरीचा त्याच्यासाठी पण 50 लाख रुपयाचा निधी द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा त्याच्यासाठी पण 1 कोटी रुपये द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलं। अनेक प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांनी विकासाचे मार्ग लावलेले त्याचे भूमिपूजनचं काम आहे। आणि परभणी जिल्ह्याचे 8 नगरपालिकाचा आढावा घेणार आहे। परभणी जिल्ह्याचे महापालिकामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज असू द्या, पाणी पुरवठ्याची योजना असू द्या, एकनाथ शिंदे साहेब सगळा आढावा त्याचा पण घेणार आहे। नगरविकास मंत्री संबंधित मंत्री नगरविकास एकनाथ शिंदे साहेब त्यांचे रिलेटेड जे परभणी जिल्ह्याचे प्रश्न जे प्रलंबित पडलेले अनेक वर्षापासून त्याला गती देण्यासाठी ते मार्ग लावण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा होते त्यांनी निधी दिलेला त्याचे पण उद्घाटनासाठी असे सगळे प्रश्नासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहे। आणि त्यांच्यासोबत आमचे युवा नेते श्रीकांत शिंदे साहेब पण येणार आहे, नरेश मस्के साहेब येणार आहे, अनेक मंत्री येणार आहे, एक आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री ताई त्यांना ते पण येणार आहे। सगळे विषय जिल्ह्याचे मार्ग लावण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब परभणीत येणार आहे। माझा प्रश्न तेच होता भैया की हे जे तुम्ही एकूणच मुद्दे मांडले या सगळ्याचा आढावा अजित पवारांनी मागच्या आठवड्यात घेऊन गेले, मग त्याच आढाव्यासाठी परत एकनाथ शिंदे येत आहेत। हे सगळे पैसे एकनाथ शिंदे साहेबांना मंजूर करून दिलेले आणि आढावा अजितदादांना घेतला असताना मी तर चांगली गोष्ट आहे ना। महाराष्ट्राचे 2 नेते अजितदादा वित्तमंत्री आहे आणि एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री, 2 नेते परभणीवर लक्ष दिलं तर निश्चितच परभणी जिल्ह्याचा विकासच होईल। चांगली गोष्ट परभणीचे लोकांना चांगली बातमी भेटेल, चांगला डेव्हलपमेंट होईल, चांगले विषय मार्गे लावतील परभणी जिल्ह्याचे। त्याच्यामुळे अजितदादा बी आले, स्वागतच आहे आमचा। आणि एकनाथ शिंदे साहेब आले, वित्तमंत्री दादा आहे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे, दोघं नेते परभणी जिल्ह्यामध्ये आले आणि परभणी जिल्ह्यावर असंच लक्ष दोघा नेत्याचं राहिलं तर निश्चितच परभणी जिल्ह्याचा विकास होईल। महानगरपालिकेच्या अनुषंगाने लक्ष आहेत का दोघा नेत्यांचं या ऐकूनच? एकनाथ शिंदे साहेब त्यांचा पक्ष वाढण्यासाठी काम करत आहे, अजितदादा त्यांचे पक्ष वाढण्यासाठी काम करते आणि दोघं नेते युतीसाठी काम करत आहे। महाराष्ट्राचे दोघं बी मोठे नेते आणि महाराष्ट्रासाठी एक विजन आहे त्यांच्याकडे। दोघं नेते महाराष्ट्राचा विकास करत आहे, विकासाचा रथ दोघं नेता महाराष्ट्रभर घेत चालत आहे। त्याच्यामुळे दोघं नेत्यांना त्यांचा पक्ष ते वाढवतील, आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब वाढवतील। येणारे जे नगरपालिका आहे त्याची तयारी आम्ही करायलो, राष्ट्रवादी त्यांच्या पद्धतीनं करायली आणि जे आदेश आम्हाला एकनाथ शिंदे साहेब देतील, राष्ट्रवादीचा आदेश दादा देतील, ते सगळे आदेश आम्ही पाळणार। 11 तारखेला दौरा आहे, कसा एकूणच कार्यक्रम असणार आहे, कुठं सर्वात आधी ते येणार आहे आणि एकूण दिवसभर कार्यक्रम काय काय असणार आहे त्यांचे? कलेक्टर ऑफिसमध्ये महापालिकाचा आढावा आहे, अंडरग्राउंड ड्रेनेज पाणी पुरवठा योजनेचा आढावा आहे, अनेक प्रश्न परभणी जिल्ह्याचे प्रलंबित पडलेले आणि संबंधित मंत्री एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री असताना अनेक लोकांची अपेक्षा आहे की जे प्रश्न आज परभणी शहराचे लोक त्रस्त आहे, पाणी पुरवठा योजनाची प्रलंबित पडलेली आहे, अंडरग्राउंड ड्रेनेज प्रलंबित पडलेले, आज परभणीच्या रस्त्याची अवस्था कामांना गती भेटली, कामं सुरू झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार जसं येऊन गेले ते कामे ऑलरेडी सुरू झाली। पाणी पुरवठ्याची योजना कुठं सुरू झाली, आता ते मान्यता नाही, त्याचा वर्क ऑर्डर नाही, ते गती देण्यासाठी साहेब आले आणि चांगले प्रकारचं काम परभणी जिल्ह्यामध्ये विकासाचा व्हायला पाहिजे, विकासाच्या कामाला गती भेटायला पाहिजे आणि नवीन काय प्रश्न असन तर ते मार्गी लावायला पाहिजे। आणि पाथरीमध्ये नगरपालिकेमध्ये 8चे 8 नगरपालिकाचा आढावा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे। पाथरी नगरपालिकामध्ये जितकी कामं साहेबांना दिलेले आम्हाला 160 कोटी रुपये साहेबांना मंजूर करून दिले, त्याचा पण भूमिपूजन, साईबाबाला जे मुख्य रस्ते जाणार आहे त्याचा भूमिपूजन करणे, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचं भूमिपूजन करणार आहे खालचा। त्याच्यानंतर
आमचं राम मंदिरचं भूमिपूजन, नमाज जनासाठी, आमच्या मुस्लिम बांधवांसाठी हॉल मोठा बांधण्यासाठी ते पण एकनाथ शिंदे साहेबांना पैसे दिलेले, त्याचं पण भूमिपूजन करणार आहे. आणि शेवट 7 वाजता जिल्हा परिषद ग्राउंडला शिवसेनाचा एक मोठा मेळावा पाथरीला कार्यकर्त्याला एक ऊर्जा भेटण्यासाठी, येणारी जिल्हा परिषद नगरपालिकामध्ये ताकद भेटण्यासाठी ते मेळावा पण घेणार आहे. सगळे एकनाथ शिंदे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील आणि एकनाथ शिंदे साहेबाचे आशीर्वादानं परभणी जिल्ह्याचा विकास होतील. येणारी महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, इतर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती आणि नगरपालिका, या निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढावं का महायुतीसोबत लढावं असं तुम्हाला वाटते? एकनाथ शिंदे साहेब, आम्ही आमची वाटचाल चालू आहे एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने. एकनाथ शिंदे साहेबांना जे विकासाला 2-2.5 वर्षापासून 3 वर्षापासून पैसे दिलेले, चांगल्या प्रकारचे विकासाचे कामं चालू आहे. आज पाथरी नगरपालिकामध्ये आमच्याकडे 18 नगरसेवक आहे शिवसेनाचे, मानवतमध्ये आजी 22 नगरसेवक आहे, पूर्णामध्ये 20 नगरसेवक आहे, जिंतूरमध्ये 8-10 नगरसेवक. शिवसेनाची ताकद आमची जिल्हाभरात एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने तयार झालेली. चांगल्या प्रकारचा आम्ही जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, आम्ही तयारीला लागलेले. पण आम्हाला पक्षाकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणुकीला समोर जाऊ. 8 तारखेला खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हेरिंग आहे आणि असं अपेक्षित आहे की 2 महिन्यामध्ये निवडणूक लागू शकते. शिवसेना तयार आहे का आणि शिवसेनेनं स्वबळावर लढावं का महायुतीसोबत लढावं असं तुमचं वैयक्तिक मत आहे? एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील आमची तयारी चालू आहे. पण एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश आमच्यासाठी सर्व असते. एकनाथ शिंदे साहेबाचा जे आदेश आम्हाला आला ते पद्धतीने आमची तयारी स्वबळाची चालू आहे. पण एकनाथ शिंदे साहेबाचा जे आदेश आम्हाला येतील ते आदेश तर आम्ही पालन करू आणि निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबाच्या आदेशानं पुढे जाऊ. सईद खान होते यांनी स्पष्ट केले की अजितदादांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर परभणीला येत असतील तर परभणीचा विकासच होणार आहे. मात्र कोल्डवार यासारखं काही सुरू आहे का हे सांगण्यास मात्र त्यांनी तुर्तास नकार दिला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज आहे. येत्या 11 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे